त्यामुळे होणार आहे इंडिया आघाडीची हार. इंडिया आघाडीला हरवणं हे आमच्यासाठी फार अवघड काम नाही आहे. 400 जागा गेल्या वेळेला आमच्या 351 जागा होत्या. आता महिला आरक्षणाचं बिल पास झालेलं आहे. महिलांना 181 जागा लोकसभेमध्ये आता मिळणार आहे. 2029 मध्ये सगळ्या महिला लोकसभेमध्ये असतील, विधानसभेमध्ये असतील. फार मोठा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. अनेक निर्णय त्यांनी घेतलेले आहेत. T20 आहे, 10% आरक्षण EWS साठी आहे, 370 आर्टिकल हटवण्याचा निर्णय आहे. जम्मू काश्मीरमध्ये अत्यंत चांगलं वातावरण आहे. जगातले टुरिस्ट त्या ठिकाणी येतात, भारतातले टुरिस्ट त्या ठिकाणी जातात. त्यामुळं काय लोक म्हणतात की 370 कलम तुम्ही इकडे त्याला मांडताय, इकडे त्याला मांडताय तर पाकिस्तानमध्ये जाऊन मांडायचं आहे. इंडियामध्ये आम्ही हा निर्णय घेतलेला आहे आणि निर्णय त्या ठिकाणी शांतता आहे. असे अनेक निर्णय जे आहे हे निर्णय आपण वर्तमानपत्रामध्ये टीव्हीमध्ये पाहिले असतील. त्यामुळे आपला मी जास्त घेत नाही. आज या ठिकाणी मोठ्या संख्येनं सगळ्या पक्षाचे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, RPI आणि इतर सगळे आपले पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत. त्या सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की 20 जूनला आमचे मीर कोटेचा जे आहेत अत्यंत चांगले उमेदवार आहेत, चांगले मराठी बोलतायत, मराठी आहेत. 20 मेला मुंबईचं इलेक्शन आहे आणि 20 मेला जे आहे ते आपण आपलं बटन दाबायचं आहे आणि प्रचंड अशा बहुमताने आपण मीर कोटेचांना निवडून द्यायचं आहे. निवडून द्याल अशा पद्धतीची अपेक्षा करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र. राष्ट्रगीताने आपल्या सभेची सांगता होईल. या मुंबईमधलं, ईशान्य मुंबईमधलं मजबूत आहे भांडूप शहर. या ईशान्य मुंबईमधलं मजबूत आहे, सुंदर आहे भांडूप शहर. कारण कोकण वासियांचा आहे या ठिकाणी बहर. कोकणची माणसं आहेत साधी भोळी. कोकणची माणसं आहेत साधी भोळी. म्हणूनच मेल कोटेचाजी भरून टाकतील तुमची मतांची झोळी. आपली मजबूत आहे महायुती. आपली मजबूत आहे महायुती. मग काय येणार नाही सत्ता मोदींच्या हाती. RPI आहे महायुतीचा साथी. RPI आहे महायुतीचा साथी. पण आमच्याकडे, परंतु मायावतीकडे आहे आमचा हाती. राज इथे मिहीर कोटेचा यांच्या प्रचाराच्या निमित्तानं अनेक मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत. किरीट सोमय्या हा अत्यंत धगधग अशा पद्धतीचा अग्नी आहे. लोकसभेत असताना त्यांनी अत्यंत बुलंद अशा पद्धतीचा आवाज उठवलेला आहे. त्याने अनेक लोकांना आतमध्ये पाठवलेलं आहे. अजून ते कुणाला पाठवतील सांगता येत नाही. या ठिकाणी मनोजभाई कोटेचा गेल्या 5 वर्षामध्ये त्यांनी अत्यंत चांगलं काम केलं. अनेक समाजातल्या लोकांना दिल्लीची वारी त्यांनी झाली. त्यांची वारी म्हणजे त्यांनी अनेक लोकांची केली होती दिल्लीची वारी. मग काय येणार नाहीत माणसं या ठिकाणी सारी. कारण नरेंद्र मोदींनी जागी केलेली आहे गावागावातली नारी. नरेंद्र मोदी यांनी जागी केली आहे गावागावातली नारी.
मग काय येणार नाही सत्ता त्यांच्या दारी. या ठिकाणी दिलीप लांडे आपले आमदार आहेत, आमदार राम कदम आहेत, सारखे टीव्हीवर असतात. आपल्या पक्षाची भूमिका अत्यंत जोरदारपणे त्या ठिकाणी मांडत असतात. पराग शहा आहेत, आमदार आहेत आपले घाटकोपरचे. माजी आमदार अशोक पाटील आहे, थोडे जे नाराज होते. नाराज होणं साहजिक आहे, कारण बाळासाहेब ठाकरेंचा आणि शिवसेना भाजपचा अत्यंत जवळचा संबंध आहे. महाराष्ट्रामध्ये युती झाली ती अटल बिहारी वाजपेयी आणि बाळासाहेब ठाकरे या दोघांच्या संगमताने. आणि एकदा मी बाळासाहेबांना भेटलो होतो त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने. पूर्वी शिवसेनेचा आमचा 36 आकडा होता, पण आता सध्या 63 आकडा आहे. त्यावेळेला पटत नव्हतं.